तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 351 पेजवर वरून दुसरी ओळ शेवटी आलाय. किंवा यह उक्त अर्थ पुराण विषयी भी कथन कर्या है. ठीक, विषय हा चालू आहे की ज्ञानवान पुरुषाला कोणताही विधी नाही. अर्थात ज्ञानी पुरुषाने सुद्धा अपरोक्ष ज्ञान झाल्यावर देखील ध्यान करायला पाहिजे असं पूर्व पक्षी म्हणतो. परंतु सिद्धांत सांगतात की त्याने ध्यान करायलाच पाहिजे, असा काही विधी नाही आहे. तर याच्याकरिता प्रमाण म्हणून देत आहे पूर्व सिद्धांती पुराणाचं वचन. वर श्रुती स्मृती गीता हे वचन दिलं प्रमाण म्हणून की ज्ञानी पुरुषाला कुठलाही विधी नाही आहे. तसं पुराणाचं देखील आधार देतात पुराणाचा की ज्ञानाला कोणताही विधी नाही. किंवा य उक्त अर्थ पुराण विषयी भी कथन करे आहे. हा श्लोक तिथल्या पुराणातला श्लोक देत आहे आता ग्रंथकार. ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिनः नैवास्ति किंचित कर्तव्य मस्ति चेन्न स तत्त्ववित्. ठीक, ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिनः न एव अस्ति किंचित कर्तव्य अस्ति चेत न सह तत्त्ववित्. अन्वय. ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिनः पुढे किंचित कर्तव्यम न एव अस्ति. किंचित कर्तव्यम न एव अस्ति. पुढे अस्ति चेत सह तत्त्ववित् न. सह तत्त्ववित् न. ठीक है, अर्थ पहा. ज्ञानामृतेन तृप्तस्य, ज्ञानरूप अमृताच्या द्वारे जो तृप्त झालेला आहे. ठीक, आणि कृतकृत्य झालेला आहे म्हणजे ज्याने सर्व काही कृत्य करणीय जे होतं ते जणू काय सर्व संपादन केलं आहे. आता त्याला काही कर्तव्य करण्याचं काही शिल्लक राहिलेलं नाही. असा जो योगी अर्थात इथं ज्ञानी पुरुष, त्या ज्ञानी पुरुषाला किंचित कर्तव्यम न एव अस्ति, काहीही कर्तव्य नाही. आणि एवढंही करून अस्ति चेत म्हणजे काही कर्तव्य आहे आपल्याला असं तो जर समजत असेल तर सह तत्त्ववित् न, तो खऱ्या अर्थाने तत्त्ववेत्ताच नाही. ठीक आहे, अर्थ. जो पुरुष सापडला वरून 4वर, जो पुरुष अहम ब्रह्मास्मि या प्रकार के आत्मज्ञान रूप अमृत को पान करके तृप्त भया, है की नाही, मीच ब्रह्म आहे हे असं ज्याला खऱ्या अर्थाने ज्ञान झालेलं आहे आणि त्या आत्मज्ञान रूपी अमृताचं पान केल्याने जो तृप्त झालेला आहे. ठीक आहे, अहम ब्रह्मास्मि या प्रकार के आत्मज्ञान रूप अमृत को पान करके तृप्त भया. या कारण तेही म्हणूनच कृतकृत्य आहे. या कारण ते कृतकृत्य आहे, त्याला काही आता कर्तव्य शिल्लक राहिलेलं नाही. अर्थात जो संपादन करने योग्य था सो संपादन कर्या है जिसने, है की नाही, जे संपादन करायला पाहिजे होतं, जे प्राप्त करायला पाहिजे आहे मनुष्य जीवनात येऊन ते ज्याने संपादन केलेलं आहे, प्राप्त केलेलं आहे. सो संपादन करणे योग्य अर्थात जो संपादन करने योग्य था सो संपादन कर्या है जिसने. ऐसे ज्ञानवान पुरुष को किंचित मात्र भी कर्तव्य नहीं. असा ज्ञानवान पुरुष, योगी पुरुष, त्याला काहीही कर्तव्य नाही. और जिस पुरुष को किंचित मात्र भी कर्तव्य है,
जो समजतो काय की नाही माझं हे कर्तव्य आहे, मी हे केलंच पाहिजे, तर असं जर कोणाची दृढ वृत्ती असेल तर सो पुरुष ज्ञानवान ही नाही, न स तत्वविद, तो तत्ववेत्ताच नाही आहे. लागलं. अर्थात पुराणाच्या आधाराने सुद्धा सांगितलं की ज्ञानाला कुठलंही कर्तव्य नाहीये. कर्तव्यच नाही तर विधी कुठला? विधी त्याच्यासाठी असतो की जो स्वतःला काय समजतो करता, आणि हे माझं कर्तव्य आहे असं समजतो, त्याच्याकरिता विधी आहे. पण त्याला काही कर्तव्यच राहिलं नाही तर विधी कसला आणि निषेधही नाहीये. किंवा य उक्त अर्थ श्री भाष्यकारने भी, भगवान श्री शंकराचार्य महाराज त्यांनी सुद्धा ही गोष्ट सांगितलेली आहे की ज्ञानाला काही कर्तव्य नाही आणि म्हणून त्याच्याकरिता विधी नाही, निषेध नाही. म्हणून ज्ञान झाल्यानंतर ध्यान करू नये असं नाही, पण केलंच पाहिजे असा मात्र विधी नाही. य उक्त अर्थ श्री भगवान भाष्यकारने भी सांगितलंय काय? अहम ब्रह्मास्मी इति एतत् अवासना एव सर्वे विधय सर्वाणि च शास्त्राणि विधी प्रतिनिषेध मोक्षपराणी, हे वचन आहे. ठीक, याचा अन्वय करा थोडा. अहम ब्रह्म अस्मि इति एतत् अवासनाः अवासनाः. पुढे एव सर्वे विधय च विधी प्रतिषेध मोक्षपराणी, विधी प्रतिषेध मोक्षपराणी सर्वाणी शास्त्राणी. ठीक अर्थ पहा. अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, इति एतत् अशा स्वरूपाचं, अवासना अर्थात साक्षात्कार, अशा प्रकारचा साक्षात्कार झाला नाही ज्याला. ठीक आहे, असे जे लोक त्यांच्याकरिताच एव सर्वे विधय, सारे विधी आहेत. कुणाकरिता? की ज्यांना अहम ब्रह्मास्मी या रूपाने, मय रूपाने ब्रह्म साक्षात्कार झालेला नाही, त्यांच्याकरिताच सर्व विधी आहेत. एवढंच नाहीच, आणि सर्वाणी शास्त्राणी विधी प्रतिनिषेध पराणी, सर्व शास्त्र, विधीपरक शास्त्र, निषेधपरक प्रतिषेध म्हणजे निषेध, निषेधपरक शास्त्र, मोक्षपरक शास्त्र, सर्व शास्त्र सुद्धा त्याच्याच करिता आहे ज्याला अहम ब्रह्मास्मी अशा स्वरूपाचं अपरोक्ष ज्ञान झालेलं नाही. पुढे पहा. इत्यादी वचन करिके, वचनाने कथन करे आहे भाष्यकार भगवंतांनी. इस भाष्य वचन का यह अर्थ है काय? इस पुरुष को जब पर्यंत, जो पर्यंत अहम ब्रह्मास्मि या प्रकार का साक्षात्कार नहीं उत्पन्न भया, मीच ब्रह्म आहे अशा प्रकारचा साक्षात्कार उत्पन्न झालेला नाही, अवासना, तब पर्यंत ही, तोपर्यंतच इस पुरुष उपरी, तिथं काय झालंय इलेंट राहिली ना, तर तब पर्यंत इस पुरुष उपरी सर्व विधी आहे, म्हणजे या पुरुषाकरिता सर्व विधी आहे असा अर्थ. और विधी, निषेध, मोक्ष इन तीनों के प्रतिपादन का शास्त्र भी तब पर्यंत ही है कि नहीं? विधी परक शास्त्र, निषेध परक शास्त्र, मोक्ष परक शास्त्र सुद्धा तो पर्यंतच आहे जोपर्यंत अहम ब्रह्मास्मि असा दृढ अपरोक्ष साक्षात्कार होत नाही. और ता ब्रह्म साक्षात्कार की उत्पत्ती त्यानंतर, अनेकदा का ब्रह्म साक्षात्कार उत्पन्न झाला तर त्याच्यानंतर ता ज्ञानवान पुरुष उपरी, त्या ज्ञानवान पुरुषाच्या उपर, म्हणजे त्याच्याकरिता ते विधिया भी नाही है, कोणतीच विधी त्याच्याकरिता लागू नाही, कानून कायदा त्याच्याकरिता नाही, विधी नाही आहे, तथा ते शास्त्र भी नाही आहे त्याच्याकरिता. काहे ते? का बरं? देह इंद्रियादिको विषय अहम मम अभिमानते रहित जो ज्ञानवान पुरुष है, ता ज्ञानवान पुरुष को पुढे काय प्रमाणता आहे ना, तर मधला न खोडून टाकायचा.
प्रमातापणा असं पाहिजे. प्रमातापणा, प्रमातृत्व, प्रमातापणा. पुन्हा पाती काय ते देह इंद्रियादिको विषय सापडलं. देह इंद्रियादिका विषयी, देह इंद्रियादिकावर अहम मम अभिमान, देह इंद्रियादिकाच्या संबंधाने मी आणि माझेपणाचा अभिमान ज्याला राहिलेला नाही. देह इंद्रियादिको विषय अहम मम अभिमान, अहम म्हणजे मी, मम म्हणजे माझं, अभिमान ते रहित जो ज्ञानवान पुरुष है, ता ज्ञानवान पुरुष को प्रमातापणा संभवता नाही. प्रमातृत्व त्याच्या ठिकाणी नाही आहे. ज्याला देहादिकाचा अभिमान आहे त्यालाच म्हणता येतं काय, प्रमाता. त्याच अंतःकरण विशिष्ट चैतन्याला म्हणता येतं प्रमाता, की ज्याचा देह इंद्रियादिकाच्या बरोबर अभिमान आहे, अहम मम अभिमान. और प्रमाता ते विना प्रमाण की प्रवृत्ती होती नाही. आणि जर प्रमाताच नसेल तर प्रमाणाची सुद्धा होत नाही काय, प्रवृत्ती. प्रमाणाची प्रवृत्ती कशाकरिता होते, की ज्ञान करून ते प्रमाताला पोच करतात. पण प्रमाताच शिल्लक राहिला नाही तर प्रमाणाची सुद्धा प्रवृत्ती होत नाही. और प्रमाता ते विना प्रमाण की प्रवृत्ती होती नहीं याते. म्हणून ता ज्ञानवान पुरुष को किंचित मात्र भी कर्तव्य नाही. त्या ज्ञानवान पुरुषाला काय किंचित काही सुद्धा कर्तव्य नाही. इति किंवा य उक्त अर्थ. आता आणखीन प्रमाण देतात की ज्ञानी पुरुषाला काय नाही, कर्तव्य नाही, विधी नाही, निषेध नाही. हे सांगण्याकरिता ज्ञानी पुरुषाचा अनुभव देखील सांगतात. किंवा य उक्त अर्थ ब्रह्मवेत्ता विद्वान पुरुषोने भी कथन करे आहे. ब्रह्मवेत्ता पुरुष, ज्ञानी पुरुष त्यांनी सुद्धा असंच उच्चारण कथन केलेलं आहे. काय बरं, हा श्लोक. गौण मिथ्यात्मनो सत्वे पुत्र देहादि बाधनात तत्सद ब्रह्माहमस्मीति बोधे कार्यम कथम भवेत. ठीक, पदच्छेद पहा. गौण मिथ्यात्मनः असत्वे पुत्र देहादि बाधनात तत् ब्रह्म अहम अस्मि इति बोधे कार्यम कथम भवेत. ठीक है, अन्वय. पुत्र देहादि बाधनात गौण मिथ्यात्मनः असत्वे तत्सद्ब्रह्म अहम अस्मि इति बोधे कार्यम कथम भवेत. कार्यम कथम भवेत. ठीक, अर्थ पहा. तर पुत्र देहादी बाधना, पुत्र देह इत्यादिकाचा काय होतो, बाध होतो. ठीक, बाध म्हणजे मिथ्या आहेत असा निश्चय होतो. आणि म्हणून गौण मिथ्यात्मन असत्वे, कारण पुत्राधिक ही गौणात्मा आहे, बरोबर, देहाधिक मिथ्यात्मा आहे. आणि ते असत ठरले असता असत्वे मग तत् सद्ब्रह्म अहम अस्मि. मग शेष राहिलं कोण, सत्स्वरूप सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म. ते तत् सद्ब्रह्म अहम अस्मि ती बोधे, असा बोध झाला असता कार्यम कथम भवेत. झाला ना, अन्वय सरळ आहे जवळजवळ. कसा अन्वय, पुत्र देहादि बाधनात गौण मिथ्यात्मन असत्वे तद ब्रह्म अहम अस्मि इति बोधे कार्यम कथम भवेत. ठीक है, अर्थ पहा. आत्मा तीन प्रकार का होवे है. तीन प्रकारचा आत्मा आहे. पंचदशी मध्ये गेलेला आहे हा विषय. कौन कौन तीन आत्मा, एक गौण आत्मा होवे है और दूसरा मिथ्यात्मा होवे है, तीसरा मुख्य आत्मा होवे है. गौण आत्मा, मिथ्यात्मा, मुख्य आत्मा. तहा पुत्र भार्यादिक तो गौण आत्मा कहे जावे. पुत्र भार्यादिक ये गौण आत्मा है. और अन्नमयादिक पंचकोश मिथ्यात्मा कहे जावे हैं. और तीन पंचकोशों का अधिष्ठान रूप जो सत चित आनंद एक रस साक्षी आत्मा है, सच्चिद आनंद स्वरूप साक्षी एक आत्मा है, सो मुख्य आत्मा कहा जावे. तीन आत्मा झाले कौन कौन, गौणात्मा, मिथ्यात्मा, मुख्यात्मा. तहा गौणात्मा मिथ्यात्मा
इन दोनों के मिथ्यात्व निश्चय हुए, हे दोघं काय आहेत, मिथ्या आहे, बाद झाला त्यांचा. असा निश्चय झाल्यानंतर इस पुरुष की तीन पुत्र भार्यादिको विषय तथा अन्नमयादिक पंचकोशो विषय आत्मत्व बुद्धी निवृत्त होई जावे आहे. पुत्र भार्यादिकाविषयी पण आत्मत्व बुद्धी राहत नाही, आहे की नाही. आणि अन्नमय कोश रूप जो हा देह स्थूल शरीर याच्याविषयी सुद्धा आत्मत्व बुद्धी राहत नाही. अन्नमयादिक पंचकोश विषय आत्मत्व बुद्धी निवृत्त होई जावे. त्यानंतर सर्व का अधिष्ठान भूत, सर्वांचा अधिष्ठान स्वरूप सच्चिदानंद एक रस ब्रह्ममय हूं, या प्रकार का साक्षात्कार उत्पन्न हुए. अशा प्रकारचा ब्रह्म साक्षात्कार त्या पुरुषाला उत्पन्न होतो. ता साक्षात्कार के उत्पन्न हुए, आणि अशा प्रकारचा साक्षात्कार उत्पन्न झाल्यानंतर इस ज्ञानवान पुरुष को किंचित मात्र भी कर्तव्य रहता नाही, काहीही त्याला कर्तव्य शिल्लक राहत नाही, म्हणजे करण्याचं काही पण शिल्लक राहत नाही. झालं की नाही, दिलंय ना. तत्सत ब्रह्म अहम अस्मी इति बोधे कार्यम कथम भवेत, कार्यम अर्थात कर्तव्य कथम भवेत, कसं कर्तव्य राहील बरं, काही कर्तव्य राहत नाही. झाला या श्लोकाचा अर्थ. पुढे उत्पन्न हो, एक रस ब्रह्ममय हूं, या प्रकार का ब्रह्म साक्षात्कार उत्पन्न होवे. ता साक्षात्कार के उत्पन्न हुए इस ज्ञानवान पुरुष को किंचित मात्र भी कर्तव्य रहता नहीं इति लागलं. किंवा इस मुक्त अर्थ को आणखीन श्रुती स्मृतीने पण सांगितलेलं आहे. इस उक्त अर्थ को काय, एष नित्य महिमा ब्राह्मणस्य न वर्धते कर्मणा नो कनियान, हे झालं, ही श्रुती आहे. पुढं गीता स्मृती, एतत् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. ठीक, ही स्मृती आहे, म्हणजे गीतेचं वचन आहे. पहिलं श्रुती पहा, एष नित्य महिमा ब्राह्मणस्य न वर्धते कर्मणा नो कनियान, एवढ्याचाच अन्वय पहा. ब्राह्मणस्य एष नित्य महिमा, ठीक, ब्राह्मणस्य एष नित्य महिमा कर्मणा न वर्धते नो कनियान. ठीक, अर्थ पहा. तर ब्राह्मणाची अर्थात ज्ञानी पुरुषाचा हा जो नित्य असा महिमा आहे, सच्चिदानंद स्वरूप ब्राह्मी स्थिती, तर ती कर्मणा न वर्धते, कर्माने वाढत नाही, नो कनियान, घटत पण नाही. पुढं एतत् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्य च भारत, अन्वय भारत. एतत् बुद्ध्वा बुद्धिमान कृतकृत्य च स्यात्. भगवंत सांगतात अर्जुनाला, भारत, हे अर्जुन, एतत् बुद्ध्वा, या माझ्या निर्गुण निराकार सच्चिदानंदगण वास्तविक स्वरूपाला जाणलं असता, बुद्ध्वा, जो जाणतो तोच खरा काय आहे, बुद्धिमान. बुद्ध्वा बुद्धिमानच्या, जाणूनच बुद्धिमान ठरतो. आणखीन कृतकृत्य ठरतो मनुष्य, माझ्या या स्वरूपाला जाणूनच बुद्धिमान आणि कृतकृत्य ठरतो. आणि माझ्या वास्तविक स्वरूपाला जर जाणलं नाही आणि व्यवहारात काही जरी सिद्ध केलं त्याने, तरी खऱ्या अर्थाने तो बुद्धिमान नाही आहे. बुद्धिमान तोच आहे की मनुष्य जन्माला येऊन ज्याने आपल्या स्वस्वरूपाचा म्हणजेच ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार करून घेतला. बुद्धीचे वैभव अन्य दुजे नाही, मग एका केशी राजेस प्रसिद्धी. एक असणारा जो परमात्मा, त्याला जाणला असता सर्व सिद्धी होतात, पण तेच खरं बुद्धीचं वैभव आहे. बाकी दुनियामध्ये ब्रह्मतत्वाला न जाणता किती जरी बुद्धी पळवली, काही जरी केलं, तरी खऱ्या अर्थाने तो बुद्धिमान नाही आहे. पुढे इत्यादी अनेक श्रुती स्मृतिया कथन करे लागलं. याते म्हणून संशय विपरीत भावना ते रहित, संशय विपरीत भावनेने रहित ज्ञानवान पुरुष को किंचित मात्र भी ध्यानादिकों की कर्तव्यता नहीं है. ज्ञानवान पुरुषाला किंचित मात्र, काहीच अजिबात देखील
ध्यानाधिक केले पाहिजे अशी कर्तव्यता नाही, कोणतीच कर्तव्यता नाही, कोणतंच विधान नाही आहे. पूर्व पक्षाचं खंडन झालंय. ठीक आहे, पूर्व पक्ष आग्रह करत होता काय की ज्ञानी पुरुषाने सुद्धा ध्यानाधिक केले पाहिजे, तर कर्तव्य नाही म्हणून सिद्ध केलं. अजून पुढे, परंतु सो ज्ञानवान पुरुष बी, समजा कर्तव्य नाही गोष्ट बरोबर, पण एखादा ज्ञानी पुरुष जर अगदी निस्संग होऊन एकांतात जाऊन ध्यान करत असेल तर तुम्हाला काही अडचण आहे का, असं कदाचित पूर्व पक्षी विचारेल. तर सिद्धांत सांगतात काही अडचण नाही. जर कोणाची ध्यानात प्रवृत्ती असेल तर करू द्या, पण केलंच पाहिजे असं विधान मात्र नाही आहे. परंतु सो ज्ञानवान पुरुष बी जबी ध्यान पारायण होवे, जबी म्हणजे जेव्हा ध्यान पारायण राहतो, ध्यान करण्यातच प्रवृत्त राहतो, तभी तिसकू ब्रह्मानंद रूप दृष्ट सुख अधिक होवे. ही गोष्ट खरी आहे की ब्रह्मानंद रूप जे दृष्ट प्रत्यक्ष सुख आहे त्याचा अधिक अनुभव उपभोग त्याला होतो. और सो ज्ञानवान पुरुष जबी ध्यान पारायण नाही होवे, ज्ञान तर झालं आहे म्हणून त्याला मोक्ष तर निश्चित मिळेल, फक्त ध्यान पारायण ध्यानामध्ये तत्पर नसल्यामुळे होईल काय, व्यवहारिक दुःख जास्त भोगावं लागेल, एवढाच अर्थ. और सो ज्ञानवान पुरुष जब ध्यान पारायण नहीं होवे तभी तिसकू बाह्य व्यवहार की बाहुल्यता करिके, कारण ध्यानात प्रवृत्त नाहीये, बाहेरचा व्यवहार मनुष्य काहीतरी करणारच, आणि बाहेरचा व्यवहार म्हणजे सांसारिक व्यवहार, अनात्म पदार्थाच्या संबंधीचा व्यवहार अधिक असला तर होईल काय, मोक्षात जरी त्याचे फरक पडत नसला पण दृष्ट सुख जे आहे ते त्याला मिळणार नाही. तभी तिसको बाह्य व्यवहार की बाहुल्यता करके केवल दृष्ट दुःख मात्रही होवे है. दृष्ट दुःख म्हणजे प्रत्यक्ष दुःख व्यवहारातलं, मान अपमान किंवा हे मला मान अपमान वगैरे किंवा काही पण व्यवहारिक दुःख त्याला होणार, लौकिक दुःख. केवल दृष्ट दुःख मात्रही होवे. कोई संशय विपरीत भावना की उत्पत्ती करके मोक्ष का प्रतिबंध होता नाही. त्यांनी ध्यान केलं नाही, लौकिक व्यवहार जास्त करतो आहे म्हणून काही त्याला संशय विपरीत भावना उत्पन्न होतील असं मात्र नाही आहे. आणि संशय विपरीत भावना उत्पन्न जर झाल्या नाही तर मोक्षाला देखील प्रतिबंध येत नाही. कोई संशय विपरीत भावना की उत्पत्ती करके मोक्ष का प्रतिबंध होता नाही. लागलं काय ते, बहुकाल श्रवण मनन निधि ध्यासन करके निश्चय कर्या है ब्रह्मात्म तत्व जिसने, ऐसा जो करतला मलक की न्यायी अपने अद्वयानंद स्वरूप को अनुभव करने हारा ज्ञानवान पुरुष है. तिस ज्ञानवान पुरुष को प्रारब्ध कर्म के वश से किंचित मात्र बाह्य व्यवहार करके ते संशय विपरीत भावनाधिक संभवते नाही. कारण त्याचं ज्ञान कसं झालंय, अत्यंत स्पष्ट अपरोक्ष झालेलं आहे. का, अनेक काल दीर्घ कालपर्यंत त्याने श्रवण मनन निधिध्यासन केलं आहे, त्यामुळे त्याला अहम ब्रह्मास्मी असा दृढ आत्मसाक्षात्कार उत्पन्न झाला आहे. कशाप्रमाणे, कर तल आमलक की न्याय, हातावर ठेवलेला आवळा जसा चारी बाजूने प्रत्यक्ष असतो अपरोक्ष असतो है की नाही, त्याप्रमाणे स्वस्वरूपाविषयी त्याचा बोध दृढ झालेला आहे. म्हणून त्याला आता काही व्यावहारिक उपाध्यामुळे असंभावना विपरीत भावना उत्पन्न होतील आणि मोक्षाला काही प्रतिबंध होईल असं घडत नाही. पुन्हा पाहत्या पंक्ती काय ते, बहुकाल श्रवण मनन निधि ध्यासन करिके निश्चय करे आहे ब्रह्मात्म तत्व जिसने, ऐसा जो कर तल आमलक की नाही, आमलक म्हणजे आवळा, हातावर ठेवले तर हातावर ठेवल्या आवळ्याप्रमाणे आपणे अद्वय आनंद स्वरूप को, अद्वय आनंद स्वरूप आपल्या स्वरूप को अनुभव करणारा ज्ञानवान पुरुष है. तिस ज्ञानवान पुरुष को प्रारब्ध कर्म के वशते किंचित मात्र बाह्य व्यवहार करके, बाह्य व्यवहार करावा लागू राहिला समजा त्याला प्रारब्धामुळे, प्रारब्धाच्या निमित्ताने बाह्य व्यवहार करके ते संशय विपरीत भावनाधिक संभवते याते. प्रारब्ध कर्म के वशते खान पानाधिक व्यवहारों के हुए भी, है की नाही, प्रारब्धानुसार खाणं पिणं बसणं उठणं झोपणं इत्यादी व्यवहार त्याच्याकडून घडत असले तरी देखील व्यवहारों के हुए भी ता ज्ञानवान पुरुष को मोक्ष अवश्य प्राप्त होय है. मोक्ष मात्र त्याला निश्चित मिळणारच आहे. फक्त ध्यान न केल्यामुळे दृष्ट सुख जे मिळायला पाहिजे होतं किंवा त्याला दुसऱ्या भाषेत
जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद जो त्याला मिळायला पाहिजे होता तो मिळत नाही, एवढाच फक्त. पुढे ता मोक्ष का कोई भी प्रतिबंध करी सकता नाही, त्याला मोक्षासाठी प्रतिबंध येत नाही. यह वार्ता श्री भगवान व्यास ने भी ब्रह्मसूत्रो विषय कही है. व्यास महाराजांनी ब्रह्मसूत्रात ही गोष्ट सांगून ठेवलेली आहे. आणि कोणतं सूत्र आहे? सूत्र 10 सूत्र. तन्निष्ठस्य मोक्षोपदेशात. ठीक आहे ना. तन्निष्ठस्य, तद अर्थात प्रत्येक अभिन्न ब्रह्मतत्व आणि त्याच्या ठिकाणी निष्ठा झाली आहे ज्याची, अर्थात अपरोक्ष साक्षात्कार झाला आहे, अशा पुरुषाला मोक्ष निश्चित भेटतो. का? उपदेशात, श्रुती सांगते म्हणून. अर्थ तीच ब्रह्मात्मा विषय, ब्रह्मा आणि आत्मा दोन्ही एकच आहे याविषयी विषय है. या ठिकाणी आहे निष्ठा जिसकी, दृढ़ निश्चय ज्याचा. ऐसा जो ज्ञानवान पुरुष है, तिस ज्ञानवान पुरुष को ही श्रुती स्मृतीने मोक्ष की प्राप्ती कथन करिये. अशा ज्ञानवान पुरुषाला श्रुती स्मृतीने काय सांगितलंय? मोक्षाची प्राप्ती सांगितली आहे. मोक्षोपदेशात, उपदेशात म्हटलं की नाही. ता श्रुती म्हणजे कोणती श्रुती आहे सांगा बरं. श्रुती सांगतात तस्य तावत एव चिरम यावत न विमोक्षे अथ संपत्से, ही श्रुती आहे. ठीक आहे ना. तस्य ज्ञानिनः तावत एव चिरम, तोपर्यंतच त्याला वेळ आहे. यावत न विमोक्षे, जोपर्यंत त्याचं प्रारब्ध समाप्त होत नाही. आणि प्रारब्ध संपलं अथ संपत्से, अर्थात तो विदेह मोक्षाला प्राप्त होतो. ठीक अर्थ यह. तिस ज्ञानवान पुरुष को विदेह मोक्ष विषय म्हणजे विदेह मोक्ष प्राप्त होण्याकरिता तब पर्यंतही विलंब आहे, तोपर्यंतच विलंब आहे, वेळ आहे, अवकाश आहे. है की नाही. काय म्हटलं आहे? तस्य तावदेव चिरम, तोपर्यंतच त्याला वेळ आहे. कोटपर्यंत? यावत न विमोक्ष, म्हणजे काय? जब पर्यंत भोग करिके प्रारब्ध कर्म ते रहित नाही भया. प्रारब्ध भोगून संपावं लागतं. मग भोग देऊन प्रारब्ध संपत नाही तोपर्यंतच त्याला उशीर आहे की नाही. यावत न विमोक्ष, जोपर्यंत प्रारब्ध समाप्त होत नाही तोपर्यंतच विलंब आहे. आणि अथ म्हणजे प्रारब्ध संपलं, अथ संपाचे, स्वस्वरूपामध्ये तो विलीन होतो. है की नाही. प्रारब्ध कर्म ते रहित नाही भया. हा झालं ना. तर प्रारब्ध कर्म की निवृत्ती त्यानंतर, अथ शब्दाचा अर्थ प्रारब्ध कर्म भोगून निवृत्त झाल्यानंतर सो ज्ञानवान पुरुष निर्विशेष ब्रह्म भाव रूप विधेय मोक्ष को अवश्य प्राप्त होवे हैं. ठीक है ना. निर्विशेष ब्रह्म भाव रूप जो विधेय मोक्ष अथ संपत से विधेय मोक्ष को अवश्य प्राप्त होतो. अगला अर्थ इति. तहा स्मृती. आता श्रुती ब्रह्मसूत्राचं प्रमाण दिलं, आता श्रुतीचं प्रमाण दिलं, आता पुढे स्मृतीचं प्रमाण देतात. ठीक आहे. य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते. ठीक. गीता पदच्छेद. यः एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह सर्वथा वर्तमानः अपि न सह भूयः अभिजायते. ठीक. अन्वय. यह एवं पुरुषं गुणैः च सह किंवा च गुणैः सह प्रकृतिं वेत्ति सह सर्वथा वर्तमानः अपि भूयः न अभिजायते. भूयः न अभिजायते. ठीक. अर्थ पहा. यह जो पुरुष एवं अशा रीतीने अपरोक्ष रूपाने काय बरं पुरुषम, पुरुष म्हणजे ब्रह्मात्मा, त्याला जाणत नाही. च आणि गुणैसह प्रकृती, गुणासहित सत्व रजतम या 3 गुणासहित जी प्रकृती, त्या प्रकृतीला मायेला मिथ्या रूपाने जाणत नाही.
आणि ब्रह्माला पुरुषाला अहम रूपाने जाणत नाही. तोपर्यंतच काय य एवं पुरुषम गुणैच सह प्रकृतीम गुणैच सह प्रकृतीम प्रकृतीला वेत्ती प्रकृतीम वेत्ती. जो अशा रूपाने प्रकृती आणि पुरुषाला जाणतो की पुरुष जो ब्रह्म ते मीच आहे आणि 3 गुणासहित प्रकृती ही मिथ्या आहे, अशा रूपाने जो जाणतो, असा जो ज्ञानी पुरुष सह सर्वथा वर्तमान अपि कोणत्याही कशाही प्रकारचं आचरण त्याचं जरी राहिलं तरी देखील सह सर्वथा वर्तमान पे भूय पुनः न अभिजायते, पुन्हा त्याचा जन्म होत नाही. एकदा स्वस्वरूपाला यथार्थ रूपाने जाणलं तर प्रारब्ध बलाने कदाचित त्याचं आचरण कसंही विधिनिषेध परक राहिलं तरी देखील त्याच्या मोक्षाला काही बाधा येत नाही, त्याला पुन्हा जन्म प्राप्त होत नाही. अर्थ यह, हे अर्जुन, जो पुरुष देश काल वस्तु परिच्छेदते रहित है कि नहीं आनंद स्वरूप परमात्मा को अहम ब्रह्मास्मि या प्रकार अपना आत्मा रूप करके जाने हैं. ठीक है ना. परमात्म्याला कसा परमात्मा की जो देश काल वस्तू परिच्छेदाने रहित आहे, ज्याच्या ठिकाणी देश परिच्छेद नाही, काल परिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद नाही, असा आनंद स्वरूप जो परमात्मा, त्या परमात्म्याला अहम ब्रह्मास्मि, तेच ब्रह्म आणि तेच मी आहे, या प्रकारे अशा प्रकाराने आपला आत्मारूप करके आपल्या ब्रह्माला आपला आत्मा आहे या रूपाने जो जाणतो जाने है. आणखीन तथा सत्व रज तम इन तीनों गुणों सहित मायारूप प्रकृति को मिथ्या जाने है. 3 गुणासहित मायारूप जी प्रकृती तिलाही जाणतो, पण कसं मिथ्या रूपाने मिथ्या जाने है. सो विद्वान पुरुष सर्व प्रकार ते वर्तमान हुआ भी, साऱ्या प्रकारे म्हणजे कशाही त्याचं आचरण असलं राहिलं प्रारब्ध बलाने तरी देखील, अर्थात प्रबल प्रारब्ध कर्म के वशते, प्रबल प्रारब्ध कर्माच्या निमित्ताने कदाचित यथेष्टाचरण को करता हुआ भी, यथेष्टाचरण व्हायला नाही पाहिजे पण कदाचित झालंही तरीही यथेष्टाचरण को करता हुआ भी पुनः जन्म को प्राप्त होता नहीं, पुन्हा तो संसाराला प्राप्त होत नाही. इसी अपने अभिप्राय को श्री भगवान 18 अध्याय विषय प्रकट करता भया. याच आपल्या अभिप्रायाला भगवान श्रीकृष्णाने गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये प्रगट केलेलं आहे. काय श्लोक आहे तिथला, तर तिथला श्लोक देतात. हा श्लोक यस्य नाहंकृतो भाऊ बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि सैमान् लोकान् नहन्ति न निबध्यते. यस्य न अहंकृतः भावः बुद्धिः यस्य न लिप्यते हत्वा अपि सह इमान् लोकान् नहन्ति न निबध्यते. अन्वय यस्य अहंकृतः भावः, यस्य अहंकृतः भावः न, पुढे यस्य बुद्धिः न लिप्यते, यस्य बुद्धिः न लिप्यते स इमान् लोकान् हत्वा अपि न हंती न निबध्यते. ठीक अर्थ पहा. यस्य अहंकृत भाव न, ज्याचा देहादिका संबंधाने अहंकार रूप भाव राहिलेला नाही की देहादिकच मी आहे म्हणून अहम भाव राहिलेला नाही आहे. तर यस्य अहंकृत भाव न, आणखीन यस्य बुद्धी न लिप्यते, आणि ज्याची बुद्धी काय देहादिका बरोबर आणि देहातून होणाऱ्या कर्माबरोबर लिप्त होत नाही, म्हणजे जो स्वतःला करता भोगता समजत नाही, आहे की नाही. अर्थात स्वस्वरूपाला यथार्थ रूपाने ज्याने जाणलं आहे असा महापुरुष सह इमान लोकान, या समस्त लोकांना जरी त्याने मारलं, आहे की नाही, ब्रह्मांडाचा घात केला त्याने, तरी सुद्धा त्याने केलाच नाही, कारण त्याचं पाप त्याला लागतच नाही, आहे की नाही. इमान लोकान हत्वापि न हंती, मारून देखील तो न मारल्यासारखाच आहे, किंवा आणि न निबद्धते, बंधनाला देखील प्राप्त होत नाही. ज्ञानी पुरुष. अर्थ यह
हे अर्जुन, जिस ज्ञानवान पुरुष को, ज्या ज्ञानवान पुरुषाला मैं कर्म का करता हूं या प्रकार की भावना नाही है की नाही. अगोदर अज्ञानावस्थेत होती की मी कर्माचा करताय म्हणून, अर्थात कर्तृत्व माझ्या ठिकाणी आहे, पण आता कर्तृत्व बुद्धी राहिलीच नाही आहे. मैं कर्म का करता हूं या प्रकार की भावना नहीं है, तथा मैं इस कर्म के फल को भोगूंगा या प्रकार ते जिस ज्ञानवान पुरुष की बुद्धि कर्म के फल विषय लिपायमान होती नहीं, न लिप्यते. मैं इस कर्म के फल को, हे आता अमुक अमुक कर्म मी केलं आणि या कर्माचं जे फल त्याचा मला भोग घडेल भविष्यात, या प्रकार ते जिस ज्ञानवान पुरुष की बुद्धी कर्म के फल विषय, ज्या ज्ञानवान पुरुषाची बुद्धी कर्माच्या फलामध्ये लिपायमान होती नाही. सो ज्ञानवान पुरुष सह इमान लोकांना हत्वात या चालतं ना, तर तो ज्ञानवान पुरुष जो कदाचित, जर कदाचित इन सर्व लोगों को हनन भी करे, है की नाही. खूप लोकांना त्याने मारून टाकलं, समजा घात केला, तो भी ता हनन क्रिया का करता होता नाही. तरी देखील म्हणता येत नाही की हा घात, हा वध, हा खून कोणी केला, ज्ञानाने केला. जरी केला तरी ज्ञानाने केला असं शास्त्र म्हणत नाही. तो भी ता हनन क्रिया का करता होता नहीं, तथा ता हनन क्रिया जन्य अनिष्ट फल के साथी संबंध वाला होता नहीं. त्या हनन क्रिया काय आहे, हनन क्रिया निषिद्ध कर्म आहे. हनन क्रिया जन्य कोण, अनिष्ट. कारण हनन क्रिया ही निषिद्ध क्रिया असल्यामुळे त्याच्यापासून उत्पन्न होतं कोण, अनिष्ट, पाप, हा अशुभ फल. ता हनन क्रिया जन्य अनिष्ट फल के साथी अनर्थ रूप फलाबरोबर संबंध वाला होता नाही, फलाबरोबर लिप्त होत नाही. किंवा य उक्त अर्थ, आता हा सांगितलं ना गीतेतला अर्थ. थोडक्यात काय, ज्ञानी पुरुषाला कुठलंच कर्तव्य नाही, कुठला विधी नाही, कुठला निषेध नाही, हे सिद्ध झालं. किंवा य उक्त अर्थ शेष भगवानने भी कया आहे, भगवान शेषाने सुद्धा असाच अर्थ सांगितलेला आहे. कोणता अर्थ सांगितलाय बरं, कुठला श्लोक आहे तिथला, तर श्लोक देऊ राहिले. तर हा श्लोक, हयमेध शतसहस्राणि अथ कुरुते ब्रह्मघात लक्षणाने, लक्षणाने बरोबर झालं की पूर्वविराम, पूर्वार्ध झालं इथपर्यंत, लक्षणाने इथपर्यंत. आता उत्तरार्ध, परमार्थ विनय पुण्यैर न च पापै स्पृशते विमलः. ठीक, अन्वय लिहा. हयमेध शतसहस्राणि, हयमेध शतसहस्राणि ब्रह्मघात लक्षाणी, ब्रह्मघात लक्षाणी कुरुते. पुढे परमार्थविद विमलः न पुण्यैः न च पापैः स्पृश्यते. ठीक आहे, न पुण्यैः न च पापैः स्पृश्यते. अर्थ पहा, हयमेध कोणी एखादा ज्ञानी पुरुष आहे आणि त्याने काय केलं बरं, हयमेध शतसहस्राणी, शतसहस्र 100,000 यज्ञ केले. कोणते, हयमेध. हयमेध शब्दाचा अर्थ होतो अश्वमेध, अश्वमेध यज्ञ, त्याला दुसरं नाव आहे हयमेध. हयमेध तिथे लिहून ठेवा पर्यायाची बरोबर, अश्वमेध. हयमेध शब्दाचा अर्थ आहे अश्वमेध नावाचा यज्ञ. पंक्ती पहा, हयमेध शतसहस्राणी म्हणजे अश्वमेध 100,000 केले तरी त्याच्यापासून उत्पन्न होणारं पुण्य त्याला लागत नाही. कुणाला, ज्ञानी पुरुषाला. अथ आणखीन ब्रह्मघात लक्षणाने कृते, किंवा समजा त्याने काय केला, ब्राह्मणांचा किंवा कोणी लोकांचा खूप लोक मारले जिवंतच, तरी त्याच्यापासून होणारं पाप त्या ज्ञानी पुरुषाला लागत नाही. कळलं की नाही. म्हणजे पाप पुण्य जातं कुठं, तर त्या ज्ञानी पुरुषाची जी सेवा करतात त्यांना त्याचं पुण्य, आणि ज्ञानी पुरुषाची निंदा करतात त्यांना ज्ञानी पुरुषाकडून घडणारं पाप त्यांना लागतं. असं पुढे परमार्थविद विमलः, परमार्थ म्हणजे परमार्थ तुम्हाला जाणणारा,
यथार्थ रूपाने जाणणारा असा तो महात्मा कसा आहे? विमल, अविद्यादी मलाने रहित आहे, पापाने रहित आहे. आणि म्हणून पुण्यैही न पुण्यैही न च पापैः स्पृशते, पुण्यैही न स्पृशते पापैः न स्पृशते. पाप पुण्याचा लेप त्याला लागत नाही. अर्थ यह अहम ब्रह्मास्मी, या प्रकार के साक्षात्कार झाला, असा साक्षात्कार झाला आहे ज्याला साक्षात्कार झाला जो तत्ववेत्ता पुरुष आहे. सो तत्ववेत्ता पुरुष जो कदाचित जर कदाचित शत सहस्र अश्वमेध यज्ञ को करे है, 100,000 काय करतो? अश्वमेध यज्ञाला करतो. अथवा लक्ष ब्राह्मणों को हनन करे, किंवा लाखो ब्राह्मणाला त्याने मारलं, तो भी सो तत्ववेत्ता पुरुष, तो तत्ववेत्ता पुरुष तर अश्वमेध जन्य पुण्यो करिके है की नाही. त्या अश्वमेध यज्ञापासून उत्पन्न होणार जे पुण्य, त्या पुण्याच्या द्वारे तथा ता ब्रह्महत्या जन्य पापो करिके, ब्रह्महत्येपासून उत्पन्न होणार जे पाप, त्या पापाच्या द्वारे लिपायमान होता नाही. लागलं पुढे. जिस कारण ते सो तत्ववेत्ता पुरुष विमल है. का बरं त्याला पाप पुण्य लागत नाही? त्याचं कारण की तो तत्ववेत्ता पुरुष कसा आहे? विमल आहे. अर्थात अविद्याधिक मलते रहित आहे, अविद्यादी मलाने रहित आहे. विमल शब्दाचा अर्थ लिहिला. किंवा यह उक्त अर्थ श्री विद्यारण्य स्वामीने भी कथन करे आहे. ठीक आहे. पंचदशी मध्ये विद्यारण्य स्वामींनी श्लोक देऊ राहिले. पूर्णे बोधे तदन्यौ द्वौ प्रतिबद्धौ यदा तदा मोक्षो विनिश्चित किंतु दृष्ट दुःखम न नश्यते. ठीक. तिथं बोधे शब्दानंतर तू ह झालाय की नाही, तिथं पाहिजे काय? तद असा शब्द पाहिजे. मग पदच्छेद होईल तद अन्यौ असा पदच्छेद होईल. तू ह खोडून तद असं लिहायचं, द बी पुरा. आता पदच्छेद पहा. पूर्णे बोधे तद अन्यौ द्वौ प्रतिबद्धौ यदा तदा मोक्षः विनिश्चितः किंतु दृष्ट दुःखम न नश्यति. ठीक. अन्वय. बोधे पूर्णे तद अन्यौ द्वौ यदा प्रतिबद्धौ तदा मोक्षः विनिश्चितः किंतु दृष्ट दुःखम न नश्यति. अर्थ पहा. बोधे पूर्णे. तिथं पंचदशी मध्ये असा विषय आला आहे की 3 गोष्टी सांगितल्या आहेत. ज्ञानीपुरुषा ठिकाणी वैराग्य, बोध आणि उपरती. बहुतेक बरोबरच राहतात हे 3 गोष्टी, पण कधी कधी काय होतं, यांची एक आहे तर 2 नसतात, कमी असतात. काही ठिकाणी, काही महात्म्या ठिकाणी फुल वैराग्य दिसेल, काही ठिकाणी बोध आहे पण वैराग्याने उपरती नाही आहे, काही ठिकाणी उपरती खूप आहे, बोध आणि वैराग्य नाही आहे. ठीक. आता ज्या महात्म्याच्या ठिकाणी वैराग्य फुल आहे, भरपूर उपरती बी आहे पण बोध नाही, तर त्याला मोक्ष भेटत नाही. मग त्याला ब्रह्मलोक प्राप्ती होईल किंवा लगेच दुसरा मनुष्यजन्म होऊन सारी साधना झालेली असल्यामुळे मग तिथं तो बोधासाठी प्रयत्न करेल. पण एखाद्याला बोध झालाय, तत्वज्ञान झालाय, पण वैराग्य नाही आहे, उपरती नाही आहे, मग काय तर त्याचा मोक्ष निश्चित ठेवलेला आहे. बोध झाला असल्यामुळे, ज्ञान झालेलं असल्यामुळे, पण वैराग्य नसल्यामुळे दृष्ट सुख जे त्याला भेटायला पाहिजे ते भेटत नाही. अपितु व्यवहाराचं दुःखच त्याला भेटणार, कारण वैराग्य नसल्यामुळे तो काय लोकांमध्ये जास्त राहणार असा अर्थ. पण ती पहा. बोधे पूर्णे तद अन्यौ दो. बोध पूर्ण आहे पण तद अन्यौ बोधाहून अन्य 2. कोण कोण? वैराग्य आणि उपरती. अन्य द्वौ काय? यदा प्रतिबद्ध, काहीतरी निमित्ताने पापाने म्हणा प्रतिबद्धित झाले आहेत, अडवले गेले आहेत, पूर्ण झालेले नाही, तदा मग मोक्ष विनिश्चित, त्याला मोक्ष तर निश्चित. किंतु दृष्ट दुःखम, प्रत्यक्ष व्यवहारातलं लौकिक दुःख
न नश्यति, त्याचं नष्ट होत नाही. न नश्यति अर्थ यह वैराग्य, बोध, उपरति इन तीनों विषय इस पुरुष को जब भी आत्म साक्षात्कार रूप बोध तो पूर्ण होवे, तिनापैकी बोध ज्याचा कसा झालाय, पूर्ण झालाय, अहम ब्रह्मास्मी, और किसी पाप प्रारब्ध के वश ते पापरूप प्रारब्ध असेल, त्यामुळे वैराग्य उपरती यह दोनों प्रतिबद्ध होवे. वैराग्य आणि उपरती त्या ठिकाणी दिसून येत नाही. तभी इस पुरुष को मोक्ष तो निश्चय करके होवे. मोक्ष तर निश्चित मिळतो, त्यात काही संशय नाही आहे. परंतु ता वैराग्य उपरती के अभाव ते, वैराग्य उपरतीचा अभाव असल्यामुळे, मग म्हणे का वैराग्य जर नव्हतं तर ज्ञान कसं काय झालं? कारण वैराग्य नसेल तर ज्ञानच होत नाही. तर साधक दशेत त्याला वैराग्य होतं, भयंकर वैराग्य होतं, तीव्र आहे की नाही. अगदी चित्रात सुद्धा स्त्रीचं चित्र असलं तर तिकडे बघत नव्हता, भयंकर वैराग्य होतं. त्यामुळे वैराग्य असल्याने जिज्ञासाही उत्पन्न झाली. गुरुजवळ गेला तर तत्त्वमसी आदी वाक्यही ऐकले, चिंतन केलं, ज्ञानही झालं. पण ज्ञान झाल्यानंतर त्याचं असं काही प्रारब्ध निघालं की नंतर त्याने काय केलं, लग्न समजा आहे की नाही, आणि मुलाबाळात राहू लागला. वैराग्य हळूहळू कमी झालं, पण त्याचं ज्ञान लुप्त होत नाही आता, कारण ज्ञान तर प्राप्त झालं आहे. पण वैराग्य न राहिल्यामुळे किंवा वैराग्य नसल्यामुळे काय, दृष्ट दुःख त्याचं नष्ट होत नाही, एवढंच. परंतु ता वैराग्य उपरती के अभाव ते इस पुरुष का दृष्ट दुःख निवृत्त होता. यह तात्पर्य है काय, वैराग्य, बोध, उपरती यह तीनों परस्पर सहाय्यक होणे, ते एक दुसऱ्याला सहाय्यक पूरक असल्यामुळे विशेष करिके तो इकट्ठे रहे है. बहुतेक करून तर तिन्ही गोष्टी एका ठिकाणीच राहतात, एका म्हणजे महात्म्याच ठिकाणी तिन्ही दिसतात. परंतु कोई स्थल विषय, काही काही स्थल असे असतात की त्यांच्या ठिकाणी एकाची विशेषता तर दोनाची न्यूनता. परंतु कोई स्थल विषय इन तीनों का परस्पर वियोग भी होवे. इन तीनों का कोणाकोणाचा, वैराग्य, बोध आणि उपरती. तहा महान तप करिके युक्त तथा परमेश्वर के अनुग्रह वाला, महान तपाने युक्त आहे कोणी महात्मा, परमेश्वराचाही त्याच्यावर अनुग्रह आहे, अनुग्रह वाला ऐसा जो उत्तम अधिकारी है, ते तीनों इकट्ठे ही रहे है. जे तिन्ही इकट्ठे जर राहत असतील, समजायचं त्यासारखा भाग्यवान दुसरा कोणीच नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज वैराग्य पाहिलं तरी तेवढंच, उपरती तेवढीच, आणि ज्ञानात तर काही बोलायची सोयच नाही. कळलं की नाही, असं आहे. सारे संत हे ज्ञानी संत आहे सर्व, कळलं की नाही. ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, नामदेव महाराज, नाथ महाराज, निळोबाराय, शंकराचार्य महाराज आदि करून हे अवतार कोटीचे संत आहे. ठीक आहे, चला. तीस विषय तो ते तीनों इकट्ठे ही रहे हैं. और मध्यम अधिकारी विषय, मध्यम अधिकारी असेल तर किसी पाप प्रारब्ध के वसते, कोणतं तरी प्रारब्ध, पापात्मक प्रारब्ध आडवा आल्याने तीनों का वियोग भी होवे है. तिघांचा कधी कधी काय असतो, वियोग एक असतो, दोन नसतात, असंही कधी कधी घडतं. ता वियोग विषय भी इतना भेद है काय, जिस पुरुष को वैराग्य उपरती दोनों तो पूर्ण होवे है और आत्म साक्षात्कार रूप बोध प्रतिबद्ध होय. बोध झाला नाही पण वैराग्य भरपूर आहे, उपरती भरपूर आहे, मग त्याचं काय, तर तीस पुरुष को मोक्ष की प्राप्ती होती नाही. कारण मोक्षासाठी केवळ वैराग्य उपयोगाचं नाही, केवळ उपरती उपयोगाची नाही, तिथं लागतं एकच मुख्य, कोण, ज्ञान. तीस पुरुष को मोक्ष की प्राप्ती होती नाही, किंतु तीस तप के बलते, त्या तपाच्या बळाने उत्तम लोक की प्राप्ती होवे, ब्रह्मलोकाधिकाची प्राप्ती होते. आणि मग तिथं त्याला ब्रह्मदेवाबरोबर, ब्रह्मदेवाच्या अंतकालामध्ये तिथं त्याला ज्ञान होऊन मोक्ष मिळतो, एक संगती. तीस तप के बलते उत्तम लोक की प्राप्ती होवे. और जिस पुरुष को सो बोध तो पूर्ण होवे, बोध पूर्ण आहे, और किसी पाप प्रारब्ध के वशते, प्रारब्धामुळे, पापात्मक प्रारब्धामुळे वैराग्य उपरतीय दोनों प्रतिबद्ध होवे, प्रतिबंधित झाले. होता अगोदर वैराग्य, पण आता काय झालं, प्रतिबंधित झालं. तीस पुरुष को मोक्ष तो अवश्य होवे, बोध असल्यामुळे मोक्ष तर निश्चित, परंतु दृष्ट दुःख निवृत्त होता नाही. ठीक.
लौकिक दुःख व्यावहारिक दुःख जे आहे ते निवृत्त होत नाही. दृष्ट दुःख निवृत्त होता नाही येते. लागलं. आता अब प्रसंगते वैराग्य बोध उपरती इन तीनों के साधन तथा स्वरूप तथा फल. साधनच्या नंतर अर्धविराम, स्वरूपच्या नंतर अर्धविराम, फलच्या नंतर अर्धविराम. ठीक. आता पुन्हा वाचतो. अब प्रसंगते, प्रसंग प्राप्त आहे म्हणून, वैराग्य बोध उपरती इन तीनों के साधन तथा स्वरूप तथा फल तथा पूर्णता का अवधि, यह चारों निरूपण करे है. ठीक आहे ना. म्हणजे आता प्रत्येकाचं तिघाचं वैराग्याचं साधन काय, स्वरूप काय, फल काय, अवधी काय. बोधाचं साधन काय, स्वरूप काय, फल काय, अवधी काय. उपरतीचं साधन काय आहे, स्वरूप काय आहे, फल काय आहे, अवधी. अवधी म्हणजे अंतिम सीमा, कुठपर्यंत त्याची सीमा आहे. या चारही गोष्टी प्रत्येकाच्या सांगायच्या आहे, पण त्याचा विचार आपण नंतर करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.